नमस्ते, मी माळे ज्ञानेश्वर तुम्हा सर्वांचं माय शाळा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपली जी सेतू सिरीज आहे, आजचा सेतू सिरीजमधला आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसमध्ये आज इथून पुढे आपण 7 आणि 2 दिवसाचा लगातार एकत्र व्हिडिओ घेणार आहोत. कारण तुम्हाला 2 दिवस त्यासाठी सराव होईल आणि खूप छोटा असताना किंवा खूप कमी याच्यातही तो खूप कमी वेळेतही तुम्हाला दोन्ही दिवसाचा व्हिडिओ भेटतील आणि मग बाकीच्याही व्हिडिओला तुम्हाला सराव करायला वेळ भेटेल. तर आज आपण इयत्ता 6वीचा 7वा आणि 8वा दिवशी एकत्र बघणार आहोत. त्याचा जो घटक आहे तो विभाज्य आणि विभाजक आहे. तुम्हाला खरं म्हणजे लसाई मसाईचा जो पाया आपण म्हणतो का जिथून लसाई मसाई सुरू होतो त्याची जर सुरुवात जर कुठून असेल तर ती विभाज्य आणि विभाजक पासून असते. आणि त्याच्यात आपण विभाज्य त्याच्या कसोट्या उपघटक बघणार आहोत. पण पहिल्यांदा आपण जसं आपण एखादी गोष्ट पाहताना पहिल्यांदा सुरुवात तर कळायला पाहिजे, मग तर तेव्हा तर पुढचं समजत. तसं आज आपल्याला विभाज्य त्याच्या कसोट्या बघण्याच्या अगोदर विभाज्य आणि विभाजक म्हणजे नेमकं काय हे तर समजायला पाहिजे. कशाला म्हणायचं विभाज्य आणि विभाजक, त्यासाठी मी काय केले, फळ्यावर तुम्हाला 1-2 उदाहरणं दिले. साधं सिंपलसा भागाकार आहे, आपण भागाकार मांडूया, भागाकार सोडून घेऊ आणि मग त्यावरून आपण विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे समजून घेऊ. मी पहिला भागाकार सोडतोय 24/5. ओके, आपण तुम्ही जसा भागाकार करताय तसा माझ्या बरोबर करायचा आहे. 5 चौक 20 5 4. आता काय याच्या पुढे काय भागाकार जात नाही, मी इथंच थांबतो. आता दुसरा भागाकार सोडूया आपण, हा 12/3 3 चौक 12 बाकी 0 आहे. तुमची एक लक्षात आलं असेल का काय झाले, मी एक भाग दिल्यानंतर एका भागाकारात बाकी काहीतरी येते आणि एका भागाकारात बाकी 0 येते. जर बाकी 0 येते ना तर आपण निशेष भाग जाणं असं म्हणतो. म्हणजे काय, दुसऱ्या उदाहरणावर पहिल्या उदाहरणात काय होते, आता आपण काय करतोय भागाकार पाहताना तुम्हाला मांडणी माहिती असेल, जसं का गुणाकारामध्ये गुणणे गुणक आणि गुणाकार मांडतो तशी भागाकाराची काय पद्धत होती, एक भाज्य भाजक भागाकार आणि बाकी, या 4 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता याच्यातले कोणता भाजक भाजक ते बघू आपण. ज्याने आपण भागवतो ना, म्हणजे हा 5 भाजक आहे, 5 काय भाजक आहे. ज्याला भागवतो म्हणजे कुणाला भागवतो आपण, 24ला भागवतो, तर हा काय भाज्य आहे. ही उत्तर आले म्हणजे हा आपला भागाकार आहे. आणि जे खाली सगळ्यात शेवटी आली ती काय इथं बाकी आहे. या 4 गोष्टी तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे. या उदाहरणात बी तसंच आहे. 3 हा भाजक आहे, 12 हा भाज्य आहे, 4 हा भागाकार आहे आणि 0 ही बाकी आहे. आता थोडं समजून घ्या. ज्याने एखाद्या संख्येला जर पूर्ण निशेष भाग जात असेल, म्हणजे उदाहरणार्थ 12ला 3ने पूर्ण भाग जातो, पूर्ण याचा अर्थ निशेष म्हणजे बाकी काहीच उरत नाही. या उदाहरणात 5ने भाग जातो का 24ला, भाग जातो पण निशेष जात नाही, फक्त भाग जातो. भाग तर तसं बऱ्याचशा संख्येने जातो, 24ला 2ने जातो, निशेष भाग 5ने तर जात नाही. बाकीच्या संख्येने जातो का नाही हे माहित नाही आपल्याला, जातो बाकीच्या बऱ्याचशा संख्येने, पण निदान 5ने तर जात नाही. 5ने फक्त भाग जातो, निशेष भाग जात नाही. इथं काय होतंय, 12ला तर भाग जातो बी पण निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय, बाकी काहीच येत नाही, बाकी 0 येते. ज्यावेळेस असं होत असेल ना तर त्याला आपण विभाजक असं म्हणायचं. म्हणजे याच्यात कोणता विभाजक आहे, एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येचा विभाजक असं म्हणायचं. आता हे तुम्हाला नीटचं व्याख्यात कळलं नसेल, बघू आपण काय. 12ला 3ने पूर्ण भाग जातो का, तर तुमच्या लक्षात आला असेल जातो, म्हणून 3 हा याच्यात विभाजक आहे. 3 काय झाला, याचा विभाजक झाला. म्हणजे भाजकलाच आपण विभाजक म्हणतो, वीज वाढलाय, पण फरक मी सांगतो नंतर काय आहे. नंतर ह्या 12ला आता बघा, 12ला 3ने भाग जातो का, तर हा पूर्ण जातो, म्हणून 3 हा त्या संख्येचा विभाजक झाला. कुणाचा, 12चा. तर 12ला अशा बऱ्याच संख्येने भाग जात असेल ना, पोर अजून हा बऱ्याचशा संख्येने भाग जातो, त्याला विभाजक म्हणतो. त्यालाच आपण दुसरा अवयव म्हणतो. काय अवयव म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ माझ्या शरीराचे काय अवयव म्हणजे भाग. 12ला सुद्धा 3ने भाग जातो, म्हणजे 3 हा 12चा अवयव आहे, बरोबर. तसं 12चे अजून भरपूर आहेत. उदाहरणार्थ 1ने बी जातो. आता 1ने तर प्रत्येक संख्येलाच भाग जातो, त्याच संख्येने स्वतःला बी जातो, म्हणजे 12 ही बी त्याची विभाजकच आहे, 2 ही विभाजक आहे, 3 ही, 4 हे, 6 हे, अशा बऱ्याच संख्येने भाग जातो. विभाजक कळलं म्हणजे काय, एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तरच त्याला आपण विभाजक म्हणायचं. इथं 5 हा 24चा विभाजक आहे का, तर नाहीये. 5 हा 24चा विभाजक नाही, फक्त भाजक आहे. मग आपण एक वाक्य लक्षात ठेवायचं, सगळे भाजक विभाजक असतात असं नाही. इथं हा भाजक आहे पण हा विभाजक झाला का, तर नाही झाला. इथं हा भाजक आहे पण हा विभाजक सुद्धा झाला. म्हणजे काय, सर्व भाजक विभाजक असतातच असं नाही, परंतु सर्व विभाजक भाजक मात्र असतात. वाक्य काय, सर्व विभाजक भाजक असतात परंतु सर्व भाजक विभाजक असतातच असं नाही. ओके, इथपर्यंत मला कळलं वाटतंय का, आता विभाजक कळलं असेल का तुम्हाला,
ज्या संख्येने पूर्ण भाग जातो ती संख्या त्या संख्येचा विभाजक असते. आता मी काय करतो, थोडंसं रफ करतो. वाटतं इथं तुम्हाला काय करा, हा भाज्य भाजक विभाजक बाकी वगैरे लिहून काढा. ओके, मी काय करतो आता रफ करतो आणि आता थोडंसं आपण विभाज्यकडे जाऊया. भाजक म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल. जर एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येचा विभाजक असं म्हणतात. उदाहरणार्थ इथं 12ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 नी जातो, 2 नी जातो, 3 नी जातो, 4 नी जातो, 6 नी जातो आणि 12 नी सुद्धा जातो. म्हणजे 12चे कोणकोणते विभाजक सापडलेत आपल्याला, 1 सापडला, 2, 3, 4, 6 आणि 12 हे सर्व विभाजक आहेत 12चे. म्हणजे या सगळ्या संख्येने 12ला पूर्ण भाग जातो. ओके, तर मग आपण असं म्हणूया हे झाले सगळे विभाजक. मग 12ला बी काहीतरी म्हणायचं असेल ना आपल्याला. हा काय 12, तर हा हे विभाज्य. म्हणजे एखाद्या संख्येला, ज्या संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या त्या संख्येने विभाज्य असते. म्हणजे मी असं म्हणू शकतो 2 ने 12ला पूर्ण भाग जातो का, तर हा जातो. मग 2 हा त्याचा विभाजक झाला. मग 12 काय झाला, तर 12 हा त्या संख्येपासून विभाज्य संख्या आहे. म्हणजे 12ला 2 नी भाग जातो, पूर्ण भाग जातो, म्हणून 12 ही संख्या 2 नी विभाज्य आहे आणि 2 हा त्याचा विभाजक आहे. बाकी इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल का 12 हा विभाज्य आहे. म्हणजे आता परत 24 त्या उदाहरणात विभाज्य होता का 5 ने, तर नव्हता. म्हणजे सर्व भाज्य विभाज्य नसतात पण सर्व विभाज्य भाज्य असतात. यावरून दोन्ही वाक्य सुचले. ओके, मला वाटतं ह्या 2 गोष्टी तुम्हाला निश्चय कळाल्या असतील, विभाज्य आणि विभाजक. बरं, आता आपल्याकडे विभाज्य त्याच्या कसोट्या पाहायला जायचे म्हणजे नेमकं काय बघायचं तिथे बघू. उदाहरणार्थ तुम्ही एक साधं उदाहरण सिंपल घ्या. तुम्हाला एखाद्या डॉक्टरकडे जायचे, तुम्हाला ताप आली आणि तुम्ही गेल्यानंतर डॉक्टरच्या लांबच उभा राहिला. आता कोरोनाचा काळ लांबच उभा राहिले. ताप आली याचं प्राथमिक लक्षण काय असतं का, तुमचं अंग थोडंसं गरम होणं. पण जर असं एखादा असं म्हणलं का नाही चला आता खूप टेस्ट करायचा ताप आल्यामुळे, कशाची गरज आहे, तर तुम्ही अंगाला जरी हात लावला तरी लक्ष देईल ना का ताप आहे म्हणून तुम्हाला. अगदी तसंच ही तुमची कसोटी, ही तुमचा गुण आहे ताप येण्याचा. ताप येणं म्हणजे सरासरी सामान्यतः तर शरीर गरमच होतं ताप आल्यावर. म्हणजे काय, विभाज्यतेच्या कसोटी म्हणजे काय, कोणाची कसोटी बघायची आपल्याला, विभाजकाची नाही बघायची, तर आपल्याला पाहिजे विभाज्यतेची. म्हणजे एखादी संख्या दिल्यानंतर ती संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. मग आता उदाहरणार्थ एखादी संख्या दिली, मग 1 नी भाग जातो का, 2 नी जातो का, 3 नी जातो का, असं भागच देत भागायचे का, तर नाहीये. याच्यासाठी काही ट्रिक आहे, त्याच्यासाठी काही कसोटी वापरल्यात आपण. याच्यासाठी काही लक्ष देत आपल्याला दिसतक्षणी एखादी संख्या सांगता येईल पाहिजे का नाही, याला 1 नी भाग जातो, याला 2 नी जातो, याला 3 नी जातो, याला 4 नी जातो, 5 नी जातो का 10 नी जातो. कोणत्या संख्येने तिला भाग जातो हे जे आपण ठरवून सांगतो, याला काही स्ट्रिक सांगतो, याला काही कृत्य वापरून सांगतो, त्यालाच आपण विभाज्यतेची कसोटी असं म्हणणार आहे. मग आज तुमच्या अभ्यासक्रमात सध्या तरी तुम्हाला 3च कसोटी अभ्यासायच्या. कोणकोणत्या, 2च्या अभ्यासायची, 5च्या अभ्यासायची आणि 10च्या अभ्यासायची. हे सध्या 3च कसोट्या तुम्हाला सध्या तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. बाकीच्या 3च्या 4च्या कसोट्या आहेत पण तुम्हाला तरी त्या सध्या नाही आहेत. आणि मग तुम्हाला नाहीत म्हणून आपण सध्या तेही बघणार नाही, तुम्हाला जे आहे तेच बघणार आहोत आपण. मग चला आपण काय करूया, विभाज्यतेची कसोटी कळली का. म्हणजे एखादी दिलेली संख्या असते, तिला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे हे तुम्हाला भाग न देता बघायचंय, न देता सांगता आलं पाहिजे, ही कसोटी बघायची आपल्याला. ओके, मी काय करतो आता हे थोडंसं रब करतो. ओके, तर चला आता आपण मी एक संख्या घेतो आणि हा कसोटी करतो आपण. 2ची पहिली कसोटी सुरुवात करूया. 2 ही संख्या आहे, म्हणजे 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला बघायचंय. मग आता एखादी संख्या दिली, मग तिला 2 ने भागच देऊन बघायचा का पुरा जातो का नाही. तर उदाहरणार्थ मी अशी संख्या दिली, मग याला 2 ने भाग जातो का नाही. आता बघा 1ची कसोटी का नाही, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. 1ची कसोटी का नाही, मग तर 1 ने का नाही जगातल्या सगळ्या संख्येला भाग जातो. मग 1ची कसोटीची गरज नाही ना. म्हणजे 1 हा सगळ्या संख्येचा विभाजक असतो. कोणतीही संख्या घ्या, त्याला विभाजक सांगायचं असणार नाही. 2 तर विभाजक तुम्हाला नेहमी सांगता येतात. कोणता, 1. कोणती संख्या तुम्हाला विचारलं का, सांग याला कोणत्या संख्येने भाग जाईल, ठोकून द्यायचं सर 1 ने भाग जातो. अजून कोणता येईल विभाजक, त्या संख्येला स्वतःच्या संख्येने स्वतःलाच भाग जातो. उदाहरणार्थ 5ला कोणी जातो, 1 ने ते जातो आणि 5 ने तर 5ला जाईलच ना, बरोबर. म्हणजे तुम्हाला 2 विभाक्त संख्येचे कमीत कमी सापडतात 2. आणि जगातल्या प्रत्येक संख्येला कमीत कमी 2 विभाजक असतात, 1 सोडून. का तर 1ला 1 विभाजक असेल पण दुसरा कुठे आला, बरोबर आहे. मग आपण हे विभाजकाच्या संदर्भात ही मूळ कन्सेप्ट आता तुम्हाला मूळ संख्या पुढे भागात हे येणारच आहे. पण सध्या तरी 1 सोडून बाकीच्या सगळ्या संख्येला 2 विभाजक असतात, बरोबर. चला आता पुढे काय, आता ही संख्या दिली मी 450. या संख्येला 2 ने भाग जातो का नाही हे जर मला बघायचं असेल तर मला अख्खा भागाकारच करीत बसावं लागेल.
मग तेच तर नको आहे ना, आपल्याला भागाकार नाही करता आला पाहिजे. आपल्याला काही ना पाहिल्या सरळ संख्येचं उत्तर देता आलं पाहिजे. हा, हिला दोन्ही भाग जातो का नाही, ही जी कसोटी ना, हीच कसोटी आपल्याला बघायची. मग याची कसोटी काय ती समजून घेऊ. तुम्हाला एखाद्या संख्येचे एकक दशक शतक स्थान सांगता येत असते, बरोबर आहे. याचं एकक स्थानी, हे दशक स्थानी आणि हे शतक स्थानी. मग आपल्याला आहे ना कसोट्या बघताना, दोनची कसोटी पाहताना फक्त एकक स्थानावर लक्ष द्यायचं आहे. म्हणजे एकक या घरावर लक्ष द्यायचं या ठिकाणी. इकडे माग कोणती का संख्या असताना, कोणते का अंक असताना, त्याच्याशी आपल्याला काही देणे नाही. आपल्याला फक्त एकक या घरात कोणते अंक पाहिजेत, तर एकक या घरात मी इथाचे अंक लिहितो. एकक या घरात 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक आले तर डोळे झाकून म्हणायचं त्या पूर्ण संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. म्हणजे 2 ही ती संख्या 2 ने विभाज्य असते. म्हणजे ही दिलेली संख्या 2 ने काय असते, विभाज्य असते. म्हणून याला आपण 2 ची विभाज्यतेची कसोटी म्हणतो. कसोटी काय थोडं नीट टाकूया. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, काय दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. किंवा 2 हा तिचा संख्येचा काय असतो, विभाजक असतो. बस मला वाटतं एवढं हे तुम्हाला मिक्सिंग करायला असेल. 2 ने विभाज्यतेची कसोटी. मग मला एखादं मी मला सांगा, पटकन सांगा का मला आता 2 ने विभाज्य असणारी संख्या कोणती. काही करायचं नाही तुम्हाला, फक्त इथे का नाही एवढ्यातला एकच स्थानी ह्या 5 अंकामधला कोणता तरी एक अंक ठेवायचा. बाकीची इकडे काही करायला ना तुम्ही. उदाहरणार्थ मी असं म्हणलं, मला तुम्हाला एक उदाहरण दिलं मी का 2 ने विभाज्य असणारी संख्या सांगा, 4 अंकी संख्या सांगा, असं मी उदाहरण दिले. विचारलंय तुम्हाला, मग तुम्ही कसं लिहिणार. मग सर्व 4 अंक द्यायचे ना तुम्हाला, 3 अंक कोणते देऊन टाका, काही गरज नाही त्याची. इथं चौथा अंक लिहिताना मात्र कोणता लिहायचा, ह्या 5 पैकी कोणता तरी एकच अंक लिहायचा. बस मी समजा लिहिलं 4, 8 लिहिलं, ओके हे आहे विभाज्य. नाही एखादा म्हणजे नाही मी तर दुसरा लिहितो 4 तरी ती विभाज्याची, मी 6 तरी विभाज्य. ओके, मला वाटतं 2 विभाज्यतेची कसोटी तुम्हाला नीटशी कळाली असं. आता आपण काय करूया, आपल्याला पाहिजे 5 ची विभाज्यतेची कसोटी. मी पुसतोय 2 ची विभाज्यतेची कसोटी कळली असं. फायनल एक कसोटी म्हणजे काय, एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. चला आता आपण काय करूया, मी रप करतो. तुम्हाला संख्या द्यायची कळली. आता मी काय करतो, 5 ची विभाज्यतेची कसोटी बघतो, सांगतोय तुम्हाला कोणती बघायची आपल्याला, 5 ची. आता मी लिहित नाही 5 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय. हा, उदाहरणार्थ एखादी, आता जसं आपण पाहिलं का भाग द्यायची गरज नाही लागली पाहिजे आपल्याला, पटकन सांगता आलं पाहिजे 2 ने भाग जातो का, 5 ने भाग जातो का. म्हणजे आता एखादी दिलेली संख्या जर असेल तर तिला 5 ने भाग जातो का नाही हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग याची काय कसोटी, याचं विषय याच्या सारखीची, 2 सारखीची. उदाहरणार्थ ती मगाची संख्या आपण 450, बरोबर. आता ही संख्या दिली, याला 5 ने भाग जातो का नाही तुम्हाला, तर 5 ने भाग देत बसायचं नाही, तसं नाही करायचं. पटकन बघायचं. याच्यात बी ना जसं 2च्या कसोटीला तुम्ही एक बघत होते तसं याला सुद्धा एकच बघायचं. पण जसं 2 ला काय लागत होतं तुम्हाला, 2 ची कसोटी काय सांगत होती, 0, 2, 4, 6, 8 असे 5 अंक लागत होते. 5च्या याच्यात 5 च्या अंकाची गरज नाही. जर एकक स्थानी 0 आणि 5 हे 2च अंक आले पाहिजेत, जास्त नको आपल्याला, म्हणजे भाराभराची काही गरज नाही आपल्याला. काय 0 आणि 2 अंक हे 0 आणि 5 हे अंक जर आले एकक स्थानी तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. बस इकडे पाठीमागं काय त्याचा विचार करायचाच नाही. मग ही संख्या आहे का 5 ने विभाजित, तर आहे, कारण एकक स्थानी काय 0 आहे. मग ही संख्या आहे का, तर तुम्ही पाहिजे एकच स्थान बघायचं, हा 5 आहे, ओके, ही 5 नी संख्या विभाज्य आहे. 2 ने विभाज्य आहे का, नाही ना. 2 ने विभाज्याला काय पाहिजे, इथं कोणते कोणते अंक पाहिजे, 2, 4, 6, 8, 0 असे अंक पाहिजे. 5 अंक तर नाही, म्हणजे 2 ने विभाज्य नाही पण 5 ने तर आहे. ओके, 5 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो ती संख्या 5 ने विभाज्य असते. ओके, आता मग मी म्हणतो जर तुम्हाला तशी एखादी संख्या तयार करा तर सेम इकडे कोणतेही अंक द्यायचे, फक्त एकक स्थानी 0 आणि 5 अंक ठेवला पाहिजे का तुमची अंकी संख्या तयार होते. चला आता आपण एक शेवटचं विभाज्यतेची कसोटी बघणार आहे. त्या कसोटीचं नाव आहे म्हणजे ती 10 ची कसोटी बघणार आहोत. ओके, मी बाकीचं काय करतोय, रफ करतोय. आता 10 ची कसोटीला काय, 10 ची एकदम सिंपल कसोटी. तुमच्या लक्षात आलं असेल 2च्या कसोटीला 5 अंक लक्षात ठेवायचा लागत होते, 5च्या 2च अंक लक्षात ठेवायचे, 10च्या एकच अंक लक्षात ठेवायचा. तो बी कुणाचा ठेवायचा ते बघू आपण. उदाहरणार्थ मी तुम्हाला अशी संख्या दिली, ही संख्या या संख्येला 2 ने भाग जातो का, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे यस, ही 2 ने विभाज्य आहे का, तर ही एकक स्थानी 0 आहे.
पाचने भाग जातो का? हा, तुमचं उत्तर असायला पाहिजे येस, पाचने भाग जातो का? ते एकक स्थानी किती? 0 आहे. मग 10ने जातो का नाही? तर 10ची कसोटी काय ते नीट सांग. एकक स्थानी जर 0 असेल तर 10ने भाग जातो. एकदम सिंपल. याच्यात सुद्धा एककच बघायचं आणि तिथं काय असलं पाहिजे? शून्य असला पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, जर शून्य असेल का नाही तर तीन विभाजक तुम्हाला सापडतात. 2ने भाग जातो, 5ने पुरा भाग जातो, 10ने जातो. म्हणजे काय, या संख्येला 10ने तर जातोच, 2ने जातो आणि 5ने जातो. म्हणजे ही संख्या 3 या संख्येने विभाज्य. अजूनही भरपूर विभाज्य असेल, पण सध्या आपण 3 विभाज्यतेच्या कसोट्या पाहतोय म्हणजे 3 या संख्येने तर ती विभाज्य आहे. काय कसोटी हे 10ची? का ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, 0 शून्य असेल, ती संख्या 10ने विभाज्य असते. बस एवढीच कसोटी आहे. मग समजा एखादी तुम्हाला म्हणलं कोणतीही संख्या, 5 अंकी संख्या तयार करा, 10ने भाग जाणारी, 4 अंक इकडची कोणतीही लिहा, तुमच्या मनाने काय वाटेल ते लिहा, पण मात्र एकक स्थानी मात्र 0च लिहायचं. झाली 5 अंकी संख्या तयार, 10ने भाग जाणारी म्हणजे 10ने विभाज्य असणारी संख्या. मला वाटतंय आपण विभाज्य स्थितीच्या ज्या कसोट्या पाहिल्या, किती कसोट्या पाहिल्या? 3, 2ची, 5ची आणि 10ची. सिंपल भाषेत पाहिल्यात, थोडीशी फास्ट होत असेल, पण आता हा सरावचा भाग आहे, तुम्हाला ऑलरेडी हे झालंय. आणि विभाज्य आणि विभाज्यतेचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तोही बघून घ्या. त्याच्यात खूप भागाकार सिस्टीमने देऊन कोणता विभाज्य कोणता नाही ते सांगितलंय. पण जरी तो तुम्हाला सापडा नसेल, सर्च जर झाला नसेल, तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, वर तुम्हाला आय बटनमध्ये तो दिसेल. आणि त्याच्यात फक्त कसोट्या नाहीत, त्याच्यात फक्त विभाज्य आणि विभाजक ह्या दोनच कन्सेप्ट सांगतात व्यवस्थित. कारण त्या दोन कन्सेप्टवर तुमचा लसाई मसाईचा अख्खी बिल्डिंग उभा आहे, लसाई मसाई उभा आहे. म्हणून मला तेच सांगायचे का ते विभाज्य आणि विभाजक कळायला पाहिजे. म्हणजे काय, ही संख्या 2, आता ही संख्या काय विभाज्य झाली आणि हे तिचे काय झाले 2, 5, 10, तर हे विभाज्य झाले, हे विभाजित झाले. ही विभाज्य आणि हे तिचे विभाजक. ओके, इथं काही तुम्हाला आहे ना सरावासाठी प्रश्न दिलेत, एक 2-3 स्लाइड आहेत, त्या तुम्हाला नीटशा सोडायच्या. त्याचे विभाजक कोणते आहेत, त्याचे विभाजक आहेत का नाहीत, एखादी संख्या इकडे एखादी संख्या दिली, त्याचे विभाजक आहेत का, विभाजकाला गोल करा वगैरे भरपूर असे सरावासाठी प्रश्न आहेत. ते तुम्हाला वहीत नोट डाऊन करायचे. आणि आपण आता 8व्या दिवसाच्या पाठाकडे येणार आहोत. ओके, बरोबर. कितवा दिवस? आपण 8व्या दिवसाच्या आता चॅप्टर. आता बराच काय झालंय, आपण लगातार 1-2 व्हिडिओ घेतोय, म्हणून व्हिडिओ 100% एक अर्धा तासाचा जवळपास 25-30 मिनिटाचा व्हिडिओ होतोय. आता तुम्ही किती शॉर्ट करायचा प्रयत्न केला तरी तो थोडासा मोठा होतोय. थोडंसं एक्सप्लेनेशन जर बघायचं खूपच स्पीडने घेतलं तर तुम्हाला नीटचं समजणार. काय झालं ते, आज जो पुढचा घटक आहे मूळ आणि सहमूळ संख्या. पण पहिलं लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला विभाज्य कळत नाही तोपर्यंत मूळ आणि सहमूळ समजायला थोडीशी अडचण येते. आता आपल्याला सध्या 3 भाग यामध्ये बघायचे आहेत. कोणकोणते? एक तर मूळ संख्या बघायच्यात, मूळ संख्या. त्याच्यानंतर आपल्याला संयुक्त संख्या बघायच्यात आणि संयुक्त, आणि तिसऱ्या सहमूळ संख्या बघायच्या. बरोबर, या 3 संख्येचे प्रकार आपल्याला आजच्या भागात बघायचे. आपल्याला काय, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या. तसे आपण संख्येचे प्रकार मागेही पाहिले होते. कोणते कोणते संख्येचे प्रकार आहेत तुम्हाला तो जर आता झाला असेल तर नैसर्गिक संख्येचा प्रकार झाला असेल, किंवा त्यालाच आपण मोज संख्या असं म्हणतो. म्हणजे काय, निसर्गात त्या वस्तू मोजण्यासाठी ज्या ज्या अंकांचा संख्यांचा वापर केला जातो त्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतो. पुन्हा जसजसे माणसाचा प्रोग्रेस होत गेला, जशी प्रगती होत गेली, तशी संख्येच्या बाबतीत माणसं शोधायला लागली. जास्त आपण म्हणतो ना कुतूहल निर्माण झाला, आणि त्या कुतूहलापोटी या संख्येचे प्रकार तयार झाले आणि ते गणितात वापरले. मग मूळ संख्या काय, संयुक्त संख्या काय आणि सहमूळ संख्या काय, ह्याचा आपण प्रकार बघा. थोडंसं तुम्हाला अगोदर विभाज्य आणि विभाजक कळलंच असं. आता हा व्हिडिओ ऑलरेडी कंटिन्यू चालू आहे, म्हणजे विभाजकची कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. जर पूर्ण भाग जाणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो, विभाजक म्हणतो, है ना. मी काय करतोय, पहिले आपण मूळ संख्या म्हणजे काय हे बघणार आहोत. तर मी रद्द करतो, त्याला आपण मूळ संख्येच्या कन्सेप्टकडे येऊया. त्याच्या अगोदर मी इथे 2 उदाहरणं देतो आणि मग मला मूळ कन्सेप्ट काय आहे ते थोडं समजलं पाहिजे. तुम्हालाही समजून सांगते. उदाहरणार्थ हे 4 ही संख्या आहे आणि उदाहरणार्थ ही 5 ही एक संख्या. 7 घ्यायचा. आता मला काय करायचं, याचे विभाजक द्यायचे. विभाजक म्हणजे काय, पूर्ण आणि भाग जाणारे. याला पूर्ण संख्या अशी कोणती संख्या का तिने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ मी तुम्हाला 2 विभाजक तर कन्फर्म सांगितलं, 1 आणि 4. म्हणजे काय, 1 नी तर प्रत्येक संख्येला भाग जातो आणि स्वतःने 1 म्हणजे 2 विभाजक तर तुम्हाला पटकन सांगता येतात. ओके, आता याला 1 झाल्यानंतर 2 ने भाग जातो का, तुमच्या लक्षात येईल 2 नी 4 ला भाग जातो, 3 ने नाही जात. इथं 3 विभाजक सापडेल तुम्हाला. इथं बघू आपण, 1 ने भाग जातो, 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने, 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने स्वतःला जातो.
म्हणजे काय, दोन तर विभाजक प्रत्येक संख्येचे असतात, बस ज्याचे दोनच विभाजक असतात का नाही तीच संख्या आपल्याला पकडायची. म्हणजे कोणती, ही 7. मग आपण मूळ व्याख्येची व्याख्या काय करणार आहे मूळ संख्येची ती बघू आपण. म्हणजे अशी संख्या जिचे फक्त आणि फक्त दोनच विभाजक असतात त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2 ही संख्या आहे, सगळ्यात लहान सममूळ संख्या आहे, बरोबर आहे. सम बी आहे, समची कन्सेप्ट कधीतरी तुमच्या झालीच असेल. सम म्हणजे संख्या वगैरे काय आता त्याच्या बाहेर समजत नाही, पण पहिली ही मूळ संख्या आहे 2. त्यानंतर 3 एक मूळ संख्या आहे, कारण 3चे विभाजक पाडले तर 1 येईल आणि 3 येईल. त्यानंतर 4 नाही येत, कारण 4ला तर 3 विभाजक झाले. 3 विभाजक नको आपल्याला, कमीत कमी किती विभाजक असले पाहिजे, जास्तीत जास्त 2च असले पाहिजे, कमीत कमी बी 2च असले पाहिजे. म्हणजे फक्त किती विभाजक पाहिजे तुम्हाला, 2 ज्याचे विभाजक असतात ती मूळ संख्या असते. म्हणजे काय, मग असं बघा कोणत्या किती संख्या येतात. आता प्रश्न काय बघा, मूळ संख्या अशा 1 ते 100 पर्यंत किती येतात, 1 ते 50 पर्यंत किती येतात, 1 ते 10 मध्ये किती येतात, 10 ते म्हणजे 11 ते 20 मध्ये किती. या मूळ संख्याचा एक नंबर आहे, तुम्हाला ऑलरेडी मी वर्गात सांगितलाच होता. कधीतरी जर जेव्हा आपण खूप डिटेल मूळ संख्येच्या प्रकारात जाणार आहोत त्यावेळेस तोही सांगत, वाटलं तर तो एकदा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. शोधा तो मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या त्या शोधा. मूळ संख्येची पहिल्यांदा व्याख्या समजून घ्या. मूळ संख्या म्हणजे काय, एखाद्या संख्येचे जास्तीत जास्त किती विभाजक सापडतात आपल्याला, 2च. म्हणजे ज्या संख्येचे 2 विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. ओके, मूळ संख्येचा प्रकार संपला. आता तुम्ही मला सांगा ही मूळ संख्या आहे का. 9. याची विभाजक लिहा. विभाजक 2 पेक्षा जास्त असं नको, 1 नी तर जातो, 9 नी जातो, 2 विभाजक तर पटकन सापडतात. तिसरा विभाजक 3 नी जातो ना, म्हणजे ही मूळ संख्या नाहीये. 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जाणारी संख्या दिसली का ती मूळ संख्या नसते. मग उदाहरणार्थ तुम्ही जे पाडे म्हणता ना 2च्या पाडाच्या, त्या पाड्यात येणाऱ्या संख्या ह्या मूळ संख्या नसतात. ओके, ज्या ज्या संख्येत पाड, उदाहरणार्थ 5 ही मूळ संख्या, पण 5च्या पाड्यात ज्या ज्या बाकीच्या संख्या येतात त्या मूळ संख्या नाही आहेत. म्हणजे काय, विभाजक 2 पेक्षा जास्त नको. तर आता आपण बघूया संयुक्त संख्या. मग आता हेच उदाहरणावरून हिला म्हणलो मूळ संख्या आपण, मग हिला काय म्हणायचं, तर हिला संयुक्त म्हणायचं. म्हणजे काय, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात. समजलं, म्हणजे 4 ही संयुक्त संख्या. मग सगळ्यात छोटी, बरोबर आहे, सगळ्यात छोटी तुम्हाला संयुक्त संख्या कोणती सापडते, तर ही 4. कारण आणि आता 1 कोणते, 1ला कुठं ठेवू आपण, मूळ संख्येत ठेवायचं आहे का संयुक्त संख्येत ठेवायचं. आता बघा 1चं विभाजक 1च आहे, दुसरा त्याला नाहीच आहे. आणि मूळ संख्येची व्याख्या काय करतो आपण, 2 विभाजक असले पाहिजे. 1ला तो 2 विभाजकच नाही, मग 1 ही मूळ संख्या नाही. बरं, संयुक्तला काय म्हणतो आपण, कमीत कमी 3 विभाजक सापडले पाहिजे, 3 पेक्षा जास्त सापडले पाहिजे, म्हणजे 2 पेक्षा जास्त पाहिजे. 1ला तर 1च विभाजक आहे, म्हणून 1 हा धड मूळ बी नाही आणि धड संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. मग आता 4 नंतर बघू आपण 6 ही बघा संख्या कशी, याची विभाजक लिहा 1, 2, 3 आणि 6, याला 4 विभाजक सापडले. हा, ही संयुक्त आहे. 2 पेक्षा जास्त विभाजक सापडले का ती संख्या काय झाली, संयुक्त संख्या झाली. ओके, मला वाटतं मूळ संयुक्त समजली. आता एक शेवटचा प्रकार राहिला सहमूळ, आणि एकदा सहमूळ संपला का आपण आजचं लेक्चर किंवा आजचा भाग आपला संपवतोय. याचे जे काही प्रश्न येतील म्हणजे याचे खूप विस्तृत तुम्हाला चार्टमध्ये ते प्रश्न दिले. 5ने भाग जाणाऱ्या संख्या शोधा, किंवा मूळ संख्या कोणत्या 1 ते 100, संयुक्त वगैरे असं, बरोबर. आता मी सहमूळ संख्या काय ते बघतो. आता भलेही या सहमूळामध्ये सहमूळ नाव असेल, बरोबर आहे, सहमूळ नाव दिसत असेल, मग याच्यात काय मूळ संख्या येतात का, तर नाही. इथं चुकायचं नाही. सहमूळ मध्ये नाव मूळ संख्याचं, मूळ शब्द दिसतोय पण मूळ संख्याचा आणि याचा काही एक संबंध नाही. याची एक सेपरेट व्याख्या आहे. काय व्याख्या सेपरेट आहे ते बघूया. मी इथं 2 उदाहरणे घेतो म्हणून सहमूळ तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ इथे एक दिले मी 9 आणि इथं दिले 10, बरोबर आहे. याचे मला विभाजक लिहायचे. पहिल्यांदा मी विभाजक लिहून काढतो याचे कोणकोणते विभाजक आहे, बरोबर आहे. 9चे विभाजक कोणते, 1 आहे, 3 आहे, 9 आहे, बरोबर आहे. 10चं कोणते, 1 आहे, 2 विभाजक आहे, 5 आहे, 10 आहे, बरोबर आहे. आता मी काय बघतो याच्यात, तर ह्या दोन्ही, हे तुमच्या लक्षात आलं असेल, ही संयुक्त आहे आणि ही सुद्धा काय संयुक्त संख्याच आहे. मला बघायचंय का याच्यात सामायिक काही आहे का, सामायिक विभाजक आहेत का. तर सामायिक म्हणजे काय, दोघात कॉमन, का याच्यात येतोय आणि त्याच्यात येतोय असे. तुम्हाला लक्षात आलं असेल, याच्यात 1 आहे, याच्यात 1 आहे, बाकीचं कोणतंच सामायिक नाही. मग जेव्हा अशा संख्या 2 येतील ना,
का ज्यांचा विभाजक एक हा सामायिक विभाजक असतो, फक्त एकच हा, बाकीचे नाही. जसं उदाहरणार्थ इथं जर समजा मी आता हा सांगतो ना, एकच विभाजक सामायिक असला पाहिजे, दुसरे नाही. म्हणजे इथं जर अजून 3 असता सामायिक तर मग नाही, कारण मग 2 विभाजक सामायिक झाले असते. किती विभाजक सामायिक असला पाहिजे? एकच, आणि दुसरा नाही, एकच असला पाहिजे. त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात. त्या 2 संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. समजलंय मी काय म्हणतोय? म्हणजे ह्या 9 आणि 10 ह्या सहमूळ आहेत का? तर आहेत, सहमूळ संख्या आहेत. आता याच्यात आणखीन एक जोडमूळाचा प्रकार आहे, पण सध्या तरी तो तुम्हाला नाही, 2चा फरक असला पाहिजे त्याच्यात, आहे काय वगैरे अशा प्रकारे येतो. पण आपण सहमूळ प्रकारच बघतोय. म्हणजे काय? ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असतो त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात. ओके. आता एक तुम्हाला एक उदाहरण सांगितलं नाही, जसं उदाहरणार्थ इथे एक 15 संख्या दिली आपण. याची विभाजक कशी लिहिणार? तर याची विभाजक 5 बी आहे, 15 बी आहे. मग इथं बघा, इथं कोणकोणते सामायिक सापडेल? 5 बी सामायिक मग नाही. आता सामायिक कोणते आहेत? 1 आणि 5, कारण 1 याच्यात येईल, 1 याच्यात येईल, 5 याच्यात येईल, 5 याच्यात येईल, म्हणजे इथं 2 विभाजक सामायिक सापडेल. मग आता ही सहमूळ आहेत का? तर नाहीये, ह्या सहमूळ नाहीयेत. का? तर तुम्हाला 2 विभाजक कॉमन सापडे. आपल्याला किती कॉमन सापडा पाहिजे? एकच सापडा पाहिजे, आणि तोही एकच असला पाहिजे, एकच असला पाहिजे. ओके. मला वाटतं इथपर्यंत आज आपण काय काय पाहिले ते विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या, मूळ सहमूळ वगैरे पाहिले. एक क्विक रिव्हिजन घेऊ आणि आपण थांबूया. आपण विभाज्य कसं पाहिलं? विभाजक म्हणजे काय? ज्या संख्येने एखाद्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या त्या संख्येचा विभाजक असते. बरोबर आहे. उदाहरणार्थ तुम्ही पाहिले. त्यानंतर आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या. 3 कसोट्या पाहिल्या होत्या, 2, 5 आणि 10. 2ची कसोटी काय? जर एकक दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. 5ची काय होती? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. 10ची काय होती कसोटी? का दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला ती संख्या 10 ने विभाज्य असते. आणि जी संख्या 10 ने विभाज्य असते का नाही ती कन्फर्म 2 ने आणि 5 ने विभाज्य असते. लक्षात येते तुमच्या? इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण मूळ संख्येकडे आलो होतो, का ज्या संख्येची विभाजक ठीक ना, ज्या संख्येचे विभाजक 2 असतात, म्हणजे कोणती? एक संख्या आणि स्वतः ती संख्या, त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. त्यानंतर आपण आलो होतो आपलं संयुक्त संख्येकडे. ज्या संख्येच्या 2 पेक्षा जास्त विभाजक असतात तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो. ज्या संख्येत दिलेल्या 2 संख्या जर एकच सामायिक विभाजक असेल, एक आणि एकच, तर त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. तुम्हाला या ब्लॅकबोर्डवर प्रश्न सोडवले दिसतील, ते प्रश्न तुम्हाला सोडायचे, विथ नोट डाऊन करायचे. बरोबर स्लाईड आहेत, काही आव्हानात्मक प्रश्न आहेत तेही सोडवायचे. आणि व्हिडिओ कळला नसेल तर मागे बरोबर. आणि बरेच जण हा व्हिडिओ फॉरवर्ड करीत नाही, तर माझी एक विनंती असेल तर तुम्ही व्हिडिओ काय करा, बऱ्याच ज्यांना ही गरज आहे, ज्यांना असं वाटतं का नाही तो व्हिडिओ तुम्हाला असं वाटला का व्हिडिओ खूप चांगला आहे, तर फॉरवर्ड करायला काही अडचण नाही. आणि जर चांगला वाटत नसेल तर फॉरवर्ड नाही केला तरी चालेल. बरं, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद.